तुम्ही कधी केळाच्या फुलाची भाजी खाल्ली आहे का? हा, दुसऱ्याच दिवशी हम्पीत मी केळाच्या फुलाची भाजी ट्राय केली आणि ती खाल्ल्यावर माझी ही अशी रिॲक्शन होती. व्हेजिटेरियन मध्ये पण वेगळं मिळतं. या हॉटेलच्या मॅनेजरने आम्हाला सांगितलं की ही भाजी तर रोज आम्ही लोणच्यासारखी खातो. समजलं का? मला सुद्धा काय घंटा समजलं, पण हो, हा इकडचाच लोकल आणि ऑथेंटिक फूड आयटम आहे. लोक इकडे आवडीने खातात. वेगळं खाल्ल्याचा फील तर येतोय मला. चिकन, मटन, फिश खाणार. खरं तर मला नॉनव्हेज ट्राय करायचं होतं, पण समजलं अख्ख्या हम्पीत कुठेच नॉनव्हेज नाही मिळत. नॉनवेज आपको पूरे हम्पी में नहीं मिलता. आता एक मिनिट, हम्पीचे दोन भाग पडतात. एक नॉर्थ हम्पी जिथं नॉनव्हेज मध्ये फक्त अंड मिळतं आणि एक साऊथ हम्पी जिथं अंड्यासोबत चिकन सुद्धा मिळतं. आणि यांच्या दोघांच्या मध्ये आहे तुंगभद्रा नदी. जर तुम्हाला साऊथ कडून नॉर्थ कडे यायचं असेल तर एक कोरायकल किंवा बोट राईड करावी लागते. आता इथे अंड मिळतं म्हणल्यावर मी याच हॉटेलमध्ये यांची अंडा बिर्याणी सुद्धा ट्राय केली होती. या अंडा बिर्याणीने सिक्सर मारला होता भाई. मी इथे ऑमलेट आणि फ्रूट सॅलेड सुद्धा ट्राय केलं होतं, पण मी म्हणेन तुम्ही हे दोनच आयटम्स इथे ट्राय करा. राडा आहे ते दोन्ही आयटम्स. उसका नाम क्या है अपना? गोपी गेस्ट हाउस. गोपी गेस्ट हाऊस. रेस्टोरेंट. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये जर इथे आलात तर फार गरम होतं, त्यामुळे सतत थंड काहीतरी पित राहा. हम्पीतलं नाईट मार्केट सुद्धा भयंकर फेमस आहे. इथे मी शिवानीसाठी खूप शॉपिंग केली आणि तुमच्यासाठी सुद्धा एक सरप्राईज घेतलंय. तुम्हाला फक्त कॉमेंट मध्ये हॅपी हम्पी टाईप करून मला फॉलो करायचं आहे आणि मला डीएम मध्ये तुमचा ऍड्रेस पाठवायचा आहे. पुढच्या एपिसोड मध्ये मी अजून एक इंटरेस्टिंग आयटम ट्राय केलाय. सो भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये.